बहुजन आघाडीने आज आरएसएस कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। तर थोड्या वेळापूर्वी सुजात आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। आपण पाहिलीत की संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलोय असं सुजात यांनी म्हटलेलं आहे। तसंच आरएसएसला हरवण्यासाठी ताकद फक्त आंबेडकर जनतेमध्ये आहे असं देखील विधान त्यांनी केलेलं आहे। मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये वंचितचे अनेक कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आणि आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस कार्यालयावर वंचितनं जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे। या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, मात्र तरी देखील मोर्चा काढण्यावर वंचित ठाम आहे आणि आता मोर्चाला सुरुवात झाली आहे। हा मोर्चा थेट आरएसएस कार्यालयावर धडकणार आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस कार्यालयावर वंचितनं जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। क्रांती चौकातून हा मोर्चा सुरू होतोय, तो थेट आरएसएस कार्यालयावर धडकणार आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव या मोर्चासाठी परवानगी नाकारली होती, मात्र तरी देखील आंबेडकरवादी जनता आपल्या मोर्चावर ठाम आहेत आणि वंचितनं हा जनाक्रोश मोर्चाला आता सुरुवात केली आहे। या ठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आरएसएस विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। तर संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय, तसंच आरएसएसला हरवण्यासाठी ताकद फक्त आंबेडकरवादी जनतेमध्येच आहे असं विधान सुजात आंबेडकर यांनी केलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।